आणि फलंदाजीसाठी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे क्रिकेट संघाला इथे प्रथमतः आमंत्रित करण्यात आलेलं आहे. चला सामन्याला ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे. आमचे पंच सँडी पालकर त्याचबरोबर जावेद फरीद सर यांच्याकडून ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात करूया. पहिल्या सत्रासाठी चलते हमारे साथी कमेंटेटर सनसनी शेरो शायरी बाबू शाह के पास चलते हैं. चलिए खूप खूप आभार महागुरु एमडी सर, माझ्या खास मित्र जवळचा मित्र रोशन पाटिल सर, अतिशय सुंदर कमेंट्री. तो चलिए चलेंगे मैच की तरफ. आलेला सर्व पाहुणे से हार्दिक स्वागत है प्रेक्षकांना. और सुपर 10 की देखिए बात करेंगे. दूसरा मैच है यहाँ पर अंपायर सैंडी पालकर सर देखिए ग्रीन सिग्नल सानिया डीजे के साथ फिर से एक बार स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाड ने टीम टॉस हारकर पहला बल्लेबाजी. और वहीं देखिए बात करेंगे साहिर स्पोर्ट देखिए बात करेंगे जय हनुमान से नेवाली पड़ा टीम है टॉस जीतकर फील्डिंग. बड़ा मैच है और वाइड से रन देखिए. थोड़ा सा चर्चा चलेगा शायद है. नीलेश दादा जाधव देखिए लेजेंड ने टीम के आदर्श टीम कप्तान से सब कुछ है. और जब नेवाली पड़ा टीम देखिए मलंगगढ़ से जब एक टीम खेलती है महागुरु सर एमटीसी लाइव, हम तो उनके बहुत बड़े फैन हैं भाई. रोशन दादा फराड, सागर दादा फराड, पूरी टीम देखेंगे. कैमरामैन से संस्कार फराड है, 14 साल के हैं. सर ये रतनबा ट्रॉफी में भी कैमरामैन का उन्होंने काम किया है, कैमरा वर्क का. क्या लेग स्टेम को बिगाड़ने की यहाँ पर कोशिश चल रही है. यहाँ पर वाइड का इजाफा. रोशन यादव देखिए गेंदबाज और अजय भंडारी दोनों बाइकर में ने भाई अपने करियर में एक दूसरे को जानते हैं, अच्छे तरह से पहचानते हैं. अंबरनाथ तालुका से दोनों टीम देखिए फिल्म करते हैं. चलिए दोनों टीम के पैकर ओनर आए तो योगेश दादा मडवी, हितेंद्र दादा मडवी और विकेट देखिए यहाँ पर अजय भंडारी. शायद सैंडी पालकर ने फिर वक्त मांगा है थोड़ा. जावेद फरीद से चले चर्चा करने. शायद अजय भंडारी ने तुरंत बल्ला दिखाया कि बैट छुआ है, लेकिन देखते हैं जावेद फरीद सर. नट आउट यहां पर दिया गया जो 5 जीत के चलने के बीच में. चलिए नेवाली पड़ा टीम है, थोड़ा सा नाकों से समझ सकते हैं, लेकिन क्रिकेट में होता है अक्सर. रोशन यादव पे कुछ बात करते हुए नट आउट दिया गया. और अजय भंडारी भी वही बता रहे हैं, शायद नेवाली पड़ा के खिलाड़ी को देखिए वो बता रहे हैं मेरे बल्ले से क्लियर लग कर गया है. अल्ट्रा एज हमारे पास नहीं है, लेकिन चलिए अंपायर से थोड़ा सा समझ सकते हैं हालत को. लेकिन नेवाली पड़ा टीम गेम ऑन करना होगा क्योंकि अंपायर के डिसीजन के ऊपर चलना पड़ता है. सैंडी पालकर सर भी बहुत अनुभव अंपायर हैं. नीलेश दादा यादव भी देखिए बात करते हुए थोड़ा सा निराश है, लेकिन कोई बात नहीं. चलिए मैच ऑन कीजिए. यहाँ पर अर्धन नजर भी बता रहे हैं आज समय कम है. चला सामन्याला सुरुवात होत आहे. पंच रेडी आहेत, फलंदाज रेडी पोझिशन. चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. चला खऱ्या अर्थाने त्या खेळाडूंनी सुद्धा मित्रांनो क्रीडा क्षेत्रात असे होत असतात या गोष्टी. महागुरु सर ऑन स्क्रीन जो दिख रहा है कि पैर को नहीं बल्ले को छुआ है, लेकिन उतना तो बड़ा टेक्नोलॉजी नहीं, लेकिन फिर भी एमटीसी लाइव ने देखिए रिप्ले आपको छोड़ा है. मैच के बाद आप देख सकते हो नेवाली पड़ा टीम है. क्या चर्चा चल रहा है यहाँ पर से. चलिए बहुत बढ़िया. देखिए होता है कभी कभी, इसलिए तो क्रिकेट आसान नहीं होता है. अंपायर चौका था नहीं. चलिए नहीं अंपायर नहीं कहा रहा, लेकिन फिर भी हमने डाउटफुल थोड़ा क्लियर है.
कर रहे थे यहाँ पर से तैयार है। अजय भंडारी देखिए बात करेंगे, सेफ्टी थोड़ा सा गॉगल लगा कर खेलते हुए। बड़ा मैच होगा, बड़ा दिलचस्प बनाए। टीम का टोटल देखिए 3 रन बनाए। सुपर 10 का मुकाबला है, दोनों टीम भी बड़े अच्छे हैं और इसलिए कहा जाता है ना सबसे कठिन रूल क्रिकेट में अंपायर को दिया जाता है, क्योंकि ये खेल बात करेंगे ना महागुरु सर, अंपायर का बहुत बड़ा रोल रहता है। आजकल अंतर्राष्ट्रीय में भी अंपायर बड़ी बड़ी गलती उनसे बिल्कुल भी हो जाता है। बाबूशाह, अंपायर का कार्य भी काफी दबाव वाला होता है और अंपायर का कार्य प्रतियोगिता में मोस्ट इंपोर्टेंट होता है। नहीं देखिए महागुरु सर जिक्र करेंगे इस गेंद के बाद है। ये चलिए लपेट लिया है भाई, फील्डर रखा गया था काउ कॉर्नर, उनके करीब से मिड विकेट को चिरता हुआ 4 रन। बल्लेबाज हैं ये इस तरह की शॉट सिलेक्शन के लिए पहचाने जाते हैं, इसलिए कप्तान अनिल डोपरी हमेशा इन्हें बतौर सलामी बल्लेबाज बना रखे लंबी समय से। अजय भंडारी बदलते रहते हैं, धनंजय हिलाल ऊपर आते रहते हैं, लेकिन जो मुकेश मडवी का स्थान है ना वो वही स्थान है। नहीं ये अच्छी सोच है, ये बल्लेबाज को अब नीचे खिला नहीं सकते, जिसके कारण है शुभमन गिल को देखिए इसके कारण ऊपर बल्लेबाजी करा जाए। टीम का स्कोर 7 बनाए। डगआउट में देखिए थोड़ा सा गेंद चेक किया जा रहा है। अच्छा दोनों टीमें देखिए, नेवाली पड़ा टीम को हमने जितने करीब से देखे हैं महागुरु टीम, ये भी बहुत सारा क्रिकेट खेलते हैं, जानते हैं। हाईएस्ट स्कोर इस टूर्नामेंट में भी उनका है भाई, 103 रन बनाए। और वही बात करेंगे तो पिछले साल की ये चैंपियन टीम है, कल भी चैंपियन बने हैं बेलोली में। उसाड ने टीम है, तो दबाव भरा मैच है दोनों टीमों के लिए और अंपायर के लिए, हमारे लिए भी, क्योंकि फाइनल मुकाबला है। कभी कभी हमारी जुबानों से भी ऐसा शब्द आ जाता है जिसे हम माफी के साथ वापस ले लेते हैं, लेकिन अंपायर का देखिए डिसीजन थोड़ा वापस देखिए टीम नाखुश होते हैं। लेकिन हर खिलाड़ी भी जानते हैं, खिलाड़ी भी ये जानते हैं दोनों टीम के, अंपायर है इंसान है। पूरे टूर्नामेंट को देखिए कितनी अच्छी तरह से कवर करे। 6 दिन एक टूर्नामेंट चल रहा है, तो बड़ी बड़ी शहरों में छोटी छोटी बातें होता रहता है, तभी तो क्रिकेट देखिए इतना लोकप्रिय है। महागुरु सर अगर क्रिकेट में थोड़ा तूतू में भी होना जरूरी है, तभी उसका आनंद और बढ़ जाता है, लेकिन बड़ा नहीं होना चाहिए। ये क्रिकेट जानते हैं हमारे खिलाड़ी, प्रोफेशनल खिलाड़ी हैं आजकल। ये देखिए लोकल गली के खिलाड़ी नहीं है, पढ़े लिखे शिक्षित हैं, अच्छे घराने से आते हैं। दूर से खेला है मुकेश मडवी, देखिए अपने टाइमिंग के ऊपर काफी भरोसा करते हैं और 4 रन यहां पर आता हुआ। नहीं ज्यादातर बल्ला भी देखिए आजकल सानवी स्पोर्ट्स है, समीर दादा हिलाल से जब से उनकी स्पोर्ट हुई है, कहीं सारा बल्ला चाहते हैं। उस साइड देंगे खिलाड़ी अपने टीम के एक समय के प्ले 11 पर थे, वहां से ओचन बल्ला लेकर आते हैं, टाइमिंग अच्छा होता है। चौके के साथ ओवर हुआ कंप्लीट, लेकिन टीम का स्कोर पहुंचा है 11 रन बगैर किसी नुकसान से। असताना जानुमान सायरो 11 नेवाली क्रिकेट संघ आणि एका बाजूला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत। सन्माननीय शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय विलासदादा पाटील आणि त्याचबरोबर अमरनाथ शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय शैनू जाधव साहेब यांच्या वतीने स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे क्रिकेट संघ आणि नेवालीपाडा क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत। चलिए बात करेंगे सायरी स्पोर्ट जय हनुमान नेवाली पड़ा टीम देखिए यहाँ पर टॉस जीतकर पहला फील्डिंग चुने हैं और स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाड ने टीम को बल्लेबाजी का आमंत्रण दिए हैं। शुरुआत देखिए बड़ा ठीक ठाक है और टीम का स्कोर 11 बना है। अब अजय भंडारी ऑन स्ट्राइक है। अजय भंडारी का पिछला साल में वो सेमीफाइनल मुकाबला जब जीत दिलाए थे, मैच फंसा हुआ था, 1 में 4 का जरूरत था और सेलिब्रेशन भी बना था और बनता था सेलिब्रेशन जब आप इतना अच्छा क्रिकेट खेल के आते हो। और मैं जिस तरह से सायरो स्पोर्ट्स है नेवाली पड़ा टीम को भूलना नहीं चाहूँगा। ये टीम सिर्फ मलंगगढ़ में नहीं
डंबोली में नहीं, बदलापुर में नहीं, ये रायगढ़ में भी जाके बहुत अच्छा क्रिकेट खेले हैं। और ये तो भाई ठाणे, रायगढ़, मलंगगढ़ के करीब है ये मैदान। एमएलए ट्रॉफी देखिए, हर टीम जीतना यहाँ पर चाहते हैं ये ट्रॉफी को। अजय भंडारी के बल्ले से देखिए बड़ा हिट है, AK-47 बहुत बढ़िया। देखिए अजय भंडारी की यहाँ पर बल्लेबाजी, और ये भी भंडारी देखिए उनके ब्रदर अमर भंडारी के अच्छा कमबैक साल के बाद है, और बड़ा कमबैक देखिए अनिल दादा ढोपरी पूरी मैनेजमेंट का मैं तारीफ करना चाहूँगा। कोई खिलाड़ी 2018 से क्रिकेट से दूर होता है और 7 साल के बाद फिर टीम में आता है और मैन ऑफ द मैच बन जाता है, इससे बड़ी बात क्या होता है। क्या कमाल के छक्का बल्लेबाजी किए थे यहाँ पर। टीम की बल्लेबाजी लाइनअप बड़ा स्ट्रांग है, लंबा है। और ये देखिए भाई वाइट का इजाफा, अच्छी गेंदबाजी करनी होगी। और उसाड़ ने टीम के लिए एक अच्छा ये भी मैसेज इस साल है, अमर हिलाल अच्छे लय में है, जो मिचेल जॉनसन में इनका नाम जुड़ा था, लेकिन थोड़ा उन्होंने ग्रामीण के अलावा अगर उसके साथ कई सारा उन्हें ओपन में भी मौका मिला है, लेकिन उन्होंने इच्छा नहीं जताई। ओ खराब फील्डिंग, ये तो बहुत बड़ी गलती हो गई। थोड़ा आउटफील्ड का हरकत था, लेकिन 4 रन आता हुआ और कुछ समय के लिए किस्मत का साथ भी मिलता हुआ। पहुंचा है 22 रन। खराब फील्डिंग, थोड़ा सा कहूंगा आउटफील्ड से थोड़ा गेंद घुमा, लेकिन फिर भी इस तरह की गेंद को रोकना पड़ता है। कहते हैं ना, शराब ने समुंदर से ज्यादा लोगों को डुबाया है, और गेंदबाज से ज्यादा है ना कभी कभी फील्डर। कभी कभी फील्डर देखे, इन्होंने भी गेंदबाज को डुबाए हैं भाई। हम अक्सर कहते हैं कि समंदर ने कहीं लोगों को डुबाया है, उससे कहीं शराब ने भी डुबाया है भाई। इसलिए हर चीज़ों में कंट्रोल होना चाहिए। नशे में, शराब में भी कंट्रोल में रहिए, समंदर में जाओ तो तैरने के लिए उसमें भी कंट्रोल में रहिए, और मैदान के अंदर भी कंट्रोल में। कहते ना, जो इंसान कंट्रोल में रहता है महागुरु वो कुछ भी कर सकता है। और अब थोड़ा बल्लेबाजी में कंट्रोल दिखाई दे रही है। टीम का स्कोर 23 तक पहुंचा है। कहते ना, हमेशा तैयारी के साथ रहना होता है। मौसम और क्रिकेट मैदान पर कभी भी कुछ भी हो सकता है, कभी भी बदल सकता है। हाँ बहुत बढ़िया। देखे स्क्वायर खेलते हुए मुकेश मडवी के लिए थोड़ा फील्ड लगाना बड़ा कठिन है। स्ट्रेट भी अच्छा खेलते हैं और स्क्वायर कट भी अच्छा खेलते हैं। 4 रन। स्कोर 27 पहुंचा है। यहाँ पर रोशन सर बात करेंगे ना, थोड़ा सा नेवाली पड़ा टीम उतनी भी दबाव में नहीं रहेंगी। इस टूर्नामेंट में 103 रन बनाए हैं, लेकिन वो दिन कोई दूसरा था, आज दिन कोई दूसरा है। दोनों नजदीक टीम है, जानते एक दूसरे की ताकत कमजोरी का, अच्छे टच में दोनों टीम। मुकेश मडवी के लिए इसलिए कहा थोड़ा सा कठिन रहता है, दोनों एंग में बल्लेबाजी करते हैं दोनों साइड में। और थ्रो देखिए ले जी रहा है यहाँ पर। ये तो बात ऐसी हो गई भाई महागुरु सर, बात करोड़ों की काम पकोड़े की हो गई। क्या छूटा कोई बात नहीं, थ्रो एक अच्छा कर सकते थे। मुकेश मडवी थोड़ा दूर थे, लेकिन 2 रन आता हुआ 2 ओवर खेल समाप्त हुआ है। 29 रन बनाए हैं, लेकिन अभी भी आने वाला 18 गेंद बचा है। बहुत कुछ बयां करेगा ये मैच, अहम मुकाबला है यहाँ पर। कहते ना, महाराष्ट्र में, मुंबई में झगड़े में सर फूटे ना फूटे, लेकिन सुपर 10 में टीम बाहर होने से काफी दिल टूटे। और कितना बड़ा दिल टूटा होगा ना, ये नारायण टीम से जाकर इस वक्त पूछ सकते हो महागुरु। थँक्स बाबूशा। यानंतरची लढत असेल जयदुर्गा निशांत 11 सुरई विपक्ष अथर्व 11 गावदेवी कानपोली या दोन्ही क्रिकेट संघांच्या संघनायकांना आमचा पहिला पुकार आहे की आपण लगेचच आमच्या स्टेजशी संपर्क साधायचे आहे। वर्तमान लढत पाहतो आपण, एका बाजूला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान अर्थात उसाडणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आदरणीय योग्यदादा मडवी
आणि हितेंद्र दादा मडवी जे अंबरनाथ तालुका युवा सेनेचे उपतालुका प्रमुख आहेत हितेंद्र मडवी यांनी पुरस्कृत केलेले संघ आणि आपण इथे उपस्थित असाल तर यावं आपण व्यासपीठावर. भारतदादा म्हात्रे, महेशदादा पाटील आणि आमचे श्रीनाथदादा पाटील या त्रिवेणी संगमच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. महागुरु सर, जो तलोजे मस्कुर के भूषण पाटिल ने जो बल्लेबाजी किया लंबे समय तक याद किया जाएगा. सेमीफाइनल का बड़ा मैच मयूर राजे रनआउट हुए थे और खास करके वो रन बनाए थे भाई, मैन ऑफ द मैच बने 36 रन. मुझे लगता है वो जो जेमिमा का इनिंग्स है ना लंबा समय तक याद रहेगा, जो सेमीफाइनल में ऑस्ट्रेलिया के खिलाफ खेले थे. और ये भी मैच सेमीफाइनल के जैसे था, क्वार्टर फाइनल का मुकाबला था लेकिन ट्रॉफी तक पहुंचे भाई. और वो इनिंग्स याद किया जाएगा और भुला नहीं पाएगा नारायण टीम. लेकिन क्रिकेट है दोस्तों. रोशन यादव को फिर से बुलाया गया है विकेट के लिए, वाइट कैच छापा. इसलिए कहा जाता है एक रोशन पराड़ देखिए कितनी अच्छी काम कर रहे हैं. रोशन पराड़ देखिए, हम क्रिकेट से कभी भी जीत नहीं सकते हैं, क्रिकेट के सामने सर झुकाना पड़ता है. रोशन यादव फिर से आए हैं, 30 रन बनाए टीम का टोटल से. लोगों ने समझाया वक्त बदलता है लेकिन क्रिकेट ने समझाया कि इंसान बदलता है, क्रिकेट नहीं बदलता है, खिलाड़ी बदलता है, फॉर्म बदलता है, क्लास. अजय भंडारी देखिए सीजन का शुरुआत है, उतना आपके पास प्रैक्टिस नहीं है, अभ्यास नहीं है. अजय भंडारी भी पिछले साल जब 2 बैक टू बैक मैन ऑफ द मैच हुए थे घर की टूर्नामेंट में स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाड़ने में, उन्हें 2 कूलर मिला और उन्होंने 1 कूलर मुझे गिफ्ट किया. बाबू साहब लेकर जाइए, ये गर्मी में थोड़ा ठंडी का एहसास लीजिए. और ऐसे खिलाड़ी ये दूसरे बने. मुझे सबसे पहले 5-7 साल पहले अंगद पाटिल ने भी नवाजे थे. ये प्यार है. और हवा में खेने, और वो टूर्नामेंट में भी ऐसा है, मुझे लगता है काशीनाथ सिंह ढोपरी शायद है उनकी तरफ से कूलर पूरी था टूर्नामेंट के लिए. जहां बाइक भी देखिए, कमेंटेटर अंपायर टीम का टोटल 31 तक पहुंचे हैं. लेकिन महागुरु ये टूर्नामेंट ना बहुत प्रेरणा देता है लोगों को, क्योंकि भंगार पड़े के देखिए सिद्धेश वास्कर, बहुत सारे जयेश ने बताए भातन के कि हम बेताब थे ये टूर्नामेंट खेलने के लिए, इसलिए कि रायगढ़ में सबसे पहले आता है. और हर किसी को पता है पहला प्यार, पहला धोखा, पहला दर्द और पहला नौकरी, पहला पेमेंट सबको. बढ़िया गेंद देखिए यहाँ पर, अच्छा खूबसूरत गेंद. 2 बल्लेबाज सेठ हैं और रोशन यादव ये काम कर सकते हैं. कुणाल दादा मात्रे, भारत दादा, रुपेश दादा, देखिए पूरी उनकी मैनेजमेंट तारीफ करना चाहूँगा. खूब मेहनत. इन्होंने सीजन की शुरुआत बारिश का सामना करते हैं, तूफानों का सामना करते हैं, लेकिन फिर भी अपना हिम्मत नहीं हारते हैं. बहुत सारा आपको शुभकामना, दुआएं हमारी है. रणनीति साफ था, वो कवर अच्छा किया, तारीफ करना चाहूंगा. फर्स्ट स्लीपर वाइड है और 1 रन आया है और स्ट्राइक पर आए हैं अजय, लेकिन गेंद को रोका भाई अजय. और इस तरह की आपका एफर्ट होना, महागुरु सर कहते ना अजय ने विजय का सोच बनाया है कि टीम को अगर विजय दिलाना है ना फिर ये काम करना होगा. बहुत बढ़िया. देखिए हमारे भारत दादा मात्रे कहते ना जो दिल के नेक हैं वो लाखों में एक होते हैं. अजय भंडारी देखते हैं कितना मिस-हिट है या ओ कैच कंप्लीट किया गया. अजय भंडारी का लंबा इनिंग्स नहीं रहा, लेकिन इसलिए देखिए रोशन यादव को बुलाया गया था. देखिए नीलेश यादव विकेट के पीछे लगकर यही काम करते हैं, थोड़ा दिमाग का पैंतरा करते हैं. एक सेट बल्लेबाज का आउट होना और उसके बाद देखिए मैदान के अंदर चिंगो चिंगो. महागुरु ये अनिल दादा ढोपरी का बेटा है और ये गेंदबाज को मैंने सुना है काफी धोता है. ज्या प्रकारे भारतदादाने क्रीडा क्षेत्रात आपलं नाव लौकिक केलं, परंतु आता रोज उडतो गुल्लाल भडक आणि आमच्या भारतदादा म्हात्रे यांना बैलगाडा शर्यतीचा नाद लय कडक. बाल्याभाई बैलाचे ते मालक आहेत आणि आता मैदानामध्ये 10 नंबर जर्सी अनिकेत ढोपरी आपल्यासाठी प्रत्येक षटकारासाठी सोन्या पाटील उसाडण्यांच्या वतीने 1000 रुपये आणि लागोपाठ 3 षटकारांसाठी भाचा परिवार सोन्या पाटील यांच्या वतीने 5000 रुपयाचं बक्षीस. बड़ा देखे इनाम राशि यहाँ पर है.
ओ ये चले अनिकेत ढोपरी, बटों में देखिए कितनी मजबूत है, ताकतवर खिलाड़ी है। महागुरु ये अनिल दादा ढोपरी का बेटा है, मैंने सुना है और देखा भी है, गेंदबाज को काफी धोता है और ये भागता भी इतना तेज है, ये मैंने कम देखा है। नहीं भारत दादा की सही बताए महागुरु, अब बैल की सरियत में भी देखिए थोड़ा इंटरेस्टिंग इंप्रेस हुए हैं भालिया बैल। लेकिन कहते हैं ना महागुरु, जो दिल के नेक होते हैं वो लाखों में एक होते हैं, जो दिल के नेक होते हैं। और कुछ समय में एमएलए साहब का भी एंट्री होगा। रुपेश दादा आपकी मेहनत को दाग देना चाहूंगा। 35 रन बनाए। ओ बाल बाल बचे, यहां पर मौका बन सकता है नॉन स्ट्राइक इन पर, बड़ा विकेट या क्या देखते हैं। यहां पर सैंडी पालकर तीसरे अंपायर की तरफ पहुंचे हैं, क्या समय पर गेंद बल्ला आया है विकेट पर या हवा में, रिस्क की बड़ा रन था। महागुरु शायद जरूरत नहीं था यहां से, लेकिन खुद अनिकेत ढोपरी ने इच्छा जताया। मुकेश मडवी जाना नहीं चाहते थे, मुकेश मडवी जाना नहीं चाहते थे। रुपेश मात्रे देखिए खूब मेहनत है। ओ ये उठी अनिकेत ढोपरी का बल्ला दूर रह गया। रिप्ले में भी दिखाया जाएगा आपको यहां पर किस तरह से स्लो मोशन में दिखाया गया, यही बात बता रहे थे। कोई जरूरी नहीं था, खुद के पैर में इन्होंने खुद कुराड़ी मारे, जरूरत नहीं था। अभी भी इसके बाद है, अगर आप इतना बेताब थे बल्लेबाजी के लिए, बड़ा विकेट देखिए, हताशी निराशी, लेकिन बड़ी मछली हाथ लगी है। यहां पर थोड़ा सेलिब्रेशन बना यहां पर नेवाली पड़ा टीम के लिए, लेकिन देखते हैं अब सेलिब्रेशन डीजे की तरफ। माननीय शिवसेनेचे तलोजा उपशहर प्रमुख आणि तोंडरे नाईट क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर आदरणीय हरीश दादा पाटील व्यासपीठावर क्रिकेटचा लुप्त अर्थात आनंद घेतात आणि त्यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही चंद्रकांत स्मृती आणि श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी यांच्या वतीने मनपूर्वक आपलं आभार व्यक्त करत आहोत। चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए 35 रन है, बड़ा देखिए डीआरएस लिया गया, लेकिन रन आउट है और सेलिब्रेशन बना। हर ठोकर तुम्हें गिराने के लिए नहीं, तुम्हें मजबूत बनाने के लिए होती है। रुको मत, आगे बढ़ो, क्योंकि जीत उन्हीं की होती है जो हार के बाद भी खड़े होते हैं। रोशन यादव को इसलिए बुलाया गया था, भला यहाँ पर विकेट तो दिलाए लेकिन रनआउट से दिलाते हुए, लेकिन गहराई है बल्लेबाजी में उसाड़ने टीम में। महागुरु सर बड़ा रनआउट मुझे लगता है तो 2019 से 10 जुलाई महेंद्र सिंह धोनी का रनआउट हमने देखा था वर्ल्ड कप न्यूजीलैंड के खिलाफ। उसके बाद 2022 आईसीसी T20 ओमन का क्रिकेट था, हरमीत कौर का रनआउट है और सारी इस वक्त अनिकेत ढोपरी का। ओ ये तो उससे बड़ी गलती कर दी भाई, यहाँ पर नो बॉल डाल दी। शायद धनेश हिलाल उसका फायदा पूरी तरह से नहीं ले सके। जावेद परिसर देखिए तुरंत उन्होंने स्क्वायर लेग का अपार का इंतजार भी नहीं किया। 1+1 फ्री हिट रहेगा और मुकेश मडवी स्ट्राइक पर है। 37 रन तक पहुंचे हैं। करण ठाकुर देखिए बल्लेबाजी में, करण ठाकुर गेंदबाजी में, मुकेश बल्लेबाजी में। ये देखिए भाई फ्री हिट का गेंद था लेकिन सीधा जड़ में। ताश का जोगर करण ठाकुर का यॉर्कर, भाई कमाल के यहां पर मानो के बिजली की रफ्तार से गेंद निकला। अक्सर देखिए मलंगगढ़ के गेंदबाज ऐसा होते हैं, योगेश मात्रे भुगिया, टीम वहां पर हार नहीं मिला था इस टूर्नामेंट में, लेकिन क्या रफ्तार क्या गति, तभी तो बदलापुर नगर शेखर ट्रॉफी में छठा पाएगा उनके करियर में आया। फंसाया रफ्तार से देखिए मुकेश मडवी के लिए मुश्किल बनाते हुए। बड़ा गैप है इस बार, कैच है करण ठाकुर खुद अपने फॉलो थ्रो में। मैं अक्सर यही बात एक साल पीछे भी कहा था जब चेंज द गेम के साथ नेवाली पड़ा टीम खेल रही थी कि इनकी गेंदबाजी इतनी अच्छी है ना भाई
ये गेम चेंज करने की ताकत रखते हैं। अनिकेत ढोपरी की विकेट कितनी मोस्ट इंपॉर्टंट विकेट थी। अनिकेत ढोपरी एक मोस्ट इंपॉर्टंट बैट्समैन खरे अर्थाने आणि निश्चित स्वरूपात बाबूशाह हमेशा कहा जाता है कि एक बल्लेबाज के ऊपर टीम निर्भर नहीं रहनी चाहिए। वो बल्लेबाज जल्द आउट होते हैं ना क्विकली, दैट्स व्हाई द बैट्समैन आउट क्विकली, सो द होल टीम गेट्स अंडर प्रेशर। महागुरु सर, आपको पता रहेगा, पुरानी हिस्ट्री आपके पास रहती है, जब एक बार प्ले 11 पर जोंटी रोड नहीं थे टीम में, लेकिन वेस्ट इंडीज के खिलाफ आए थे फील्डिंग के लिए, 2-3 रनआउट किए थे, मैन ऑफ द मैच दिया गया था उन्हें। कहीं ऐसा रनआउट रहता है जो आपको दावेदार बना देता है। यहां पर बल्लेबाजी के लिए देखिए आते हुए पर जितेश मडवी गेंदबाजी में अच्छा काम कर लेते हैं, बल्लेबाजी में थोड़ा काम दिखाना होगा, लेकिन करण ठाकुर की तारीफ करना चाहेंगे। एमटीसी लाइव भी देखिए बड़ा कमाल का अपडेट देते हुए, ओम साई एमटीसी लाइव इस टूर्नामेंट में देखिए अभी तक टोटल 3,905 रन लग चुका है। अब कुछ रन देखिए धनंजय लाल भी नॉस्टैक पर बेचैन है और अभी तक 245 छक्का भी लगा है और 238 चौका लगा है। अब उसाड ने टीम के खेमा भी वही इंतजार कर रहे हैं कि उसमें और थोड़ा प्लस कीजिए भाई हमारे बल्लेबाज। नेवाली पड़ा टीम की यही खासियत है, इनकी गेंदबाजी में इतनी धार है, इतनी ताकत है। फील्डिंग देखिए थोड़ा सा मिस हुआ, लेकिन अगर गेंद हाथ पर ना आता तो फिर चौके के लिए जा सकता था। ये नमक का सहर है लाला, थोड़ा जख्म छुपा कर चलना। स्कोर देखिए जाकर पहुंचा है 38, 38 रन। एकदम से देखिए रनों में ब्रेक लगा है। पहला ओवर में 11 आया था, सेकेंड ओवर में 18 रन, 2 ओवर में 29 थे, लेकिन रोशन यादव को वापस बुलाया गया। और कहते हैं ना, एक डाली पर 2 फल होता है, एक जल्दी पकता है और एक समय आने पर पकता है। और रोशन यादव ने वही देखिए पहला ओवर में 11 रन खर्च किए और दूसरा स्पेल में जब आए, अब धनंजय हिलाल को कुछ थोड़ा सा आउटफील्ड का साथ यहां पर उछाल ले लिया और 4 रन आ गया। रायगड जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा आली या नावाला, श्रीकृष्ण स्पोर्ट संघाने आमदार चषक ठेवलाय गावाला, आयोजक भारत मातेचं नाव लेगाटय रायगड। डीजे नितीन यानंतरची लढत असेल जयदुर्गा निशांत 11 सुरई विपक्ष अथर्व 11 गावदेवी कानपोली या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना शेवटचा पुकार आहे, कारण आमच्या स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीचे एक स्ट्रिक्टली नियमावली आहे, पहिलं सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला टॉक्स कक्ष मध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे। ओटू बाबूशाह बहुत बढ़िया। देखिए मागुरुसर टीम का टोटल 42 तक पहुंचा है, लेकिन अभी भी देखिए 6 गेंद आना बाकी है। और बहुत बढ़िया देखिए नेवालीपड़ा टीम के खेमा देखिए खुश रहेंगे, शायरी स्पोर्ट के नाम से जय नेवालीपड़ा टीम मैदान पर उतरे हैं, लेकिन थोड़ा सा यहाँ पर निराश रहेंगे ओसाडने के खेमा। स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान इस नाम से मैदान पर है, लेकिन अभी भी देखिए 6 गेंद बचा है। डगआउट तो चाहेगा भाई, फूलों का दुकान खोल और खुशबू की व्यापार कर, सिंगल डबल की चक्कर छोड़ और चौके छक्के लगा कर दरिया पार कर। और उसाड ने टीम के अनिल ढोपरे यही तो सोच रहे होंगे, भाई आग तो अपने ही लगाते हैं, रंजित चाहे जिंदगी में हो या अपनी लाश को हो। अनिकेत ढोपरे का रनआउट, लेकिन आप उसे भूल जाइए, सबक को याद रखिए। अब आपको 6 गेंद पर क्या करना है वो याद रखिए। और गेंदबाज को अब देखते हैं, गेंदबाज देखिए वही काम करते हुए, कहते ना गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए। कमाल की यहां पर पहला मौका किस्मत देती है और दूसरी मौका मेहनत देती है। और जो पहले मौका को गंवाने के बाद देने वाली पड़ा टीम ने अब किस्मत का नहीं इंतजार किए, अब मेहनत से रंग बदल रहे हैं। आकर्षक आमदार चषक आवती भवती हजारो प्रेक्षक ठरलं हे मैदान। भारत दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान, महेश दादानी या स्पर्धेचे केले। तर जे हनुमान नेवालीपाडा क्रिकेट संघ
प्रत्येक तुम्हाला चेंडू किंवा प्रत्येक ओव्हर्समध्ये तुम्ही टीम मीटिंग घेण्याची तुम्हाला मुभा आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने दोन्ही संघांना नाही आहे, कारण स्पर्धेचे नियमावली आहे 5 षटकांचा सामना हा 25 मिनिटांमध्ये खऱ्या अर्थाने तो समाप्त होणं गरजेचं आहे आणि तुमच्या पहिलं 4 षटक निश्चित स्वरूपात 20 मिनिटापूर्वी ते हाताळणं गरजेचं आहे. ओ टू बाबूशाह. नहीं महागुरु सर देखिए, समय आप बचाओगे तो आपको ही फायदा है, आगे जाकर आप भी बड़ा ओवर खेल सकते हो. सत्यावान ढोपरी ये मूड बनाकर आए हैं एकदम से. धनंजय हिलाल देखिए तड़प रहे हैं भाई, कहते हैं ना गरीब का प्यार, और धनंजय हिलाल चाहते हैं कि कुछ करना होगा वार, लेकिन गरीब का प्यार नेवाली पड़ा टीम का इस वक्त चल रहा है वार. अभी बचा है भाई 4 गेंद. कहते हैं ना महाराष्ट्र में नौकरी ढूंढना जितना कठिन है, और इस वक्त बाउंड्री ढूंढना भी उसाटने टीम के लिए उतना कठिन बन रहा है. लेग बाय से रन. सैंडी सर देखिए कमाल की यहाँ पर अंपायरिंग देखिए. सोना अगर कीचड़ में भी गिर जाए ना उसका कीमत कम नहीं होता है. स्कोर देखिए 43 तक पहुंचा है. महागुरु कहते हैं ना अभी भी देखिए यहां से 3 गेंद बचा है. धनंजय हिलाल वो तीर है जो हिमालय को चीरकर अपना रास्ता बदल सकता है भाई. उन्हें भी स्लोअर गेंद से देखिए गोल खिला रहे हैं. बिना नौकरी का शादी करना जितना कठिन है, और बिना चौके छक्के से एक अच्छा टोटल भी पाना उतना कठिन है. 50 के ऊपर कम से कम है गहराई गेंदबाजी की उसारने टीम में. 2 गेंद क्या आएगा भाई. धनंजय हिलाल देखिए यहां पर सिंगल ले, क्या सिंगल ना लेकर एक मौका ले सकते थे धनंजय हिलाल. आपने तो डॉट खेले है काफी, लेकिन सत्यवान ढोपरी के ऊपर भरोसा दिखाए हैं. नहीं, सत्यवान ढोपरी ने भी जब जब मौका मिला है ना ये टीम के लिए 1-2 बड़ा हिट खेल के आए हैं. टीम का स्कोर है 44. देखते हैं, अलग हूं पर गलत नहीं हूं, लेकिन दिल जीता है भाई गेंदबाजों ने. दिल जीता है, दिल खोलकर उन्होंने दिल जीता है. लेकिन एक छक्का आ जाए तो लो फाइटिंग टोटल. देखते हैं कितना बड़ा बाउंसर है. नहीं भाई, ये तीखा बाउंसर था, यही बात कह रहे थे कि धनंजय हिलाल क्या एक मौका और ले सकते थे. एक लो स्कोर है लेकिन कुछ कहा नहीं जा सकता है. 44 रन बना है. जीत के लिए 45 की जरूरत है. महागुरु सर टेनिस क्रिकेट के हिस्ट्री में भी काफी लो स्कोर भी फाइट बना है, लेकिन अब सम्मान का समय आ चुका है. चलते हैं उसके बाद कमेंट्री बॉक्स में रोशन पाटील सर हमारे जुड़ेंगे. इथे तत्पूर्वी थँक्स बाबूशाह. इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. हरेश दादा पाटील यांचा यथोचित सन्मान केला जाईल. हरेश दादा या पण आपला यथोचित सन्मान आदरणीय श्री बाबुराव शेठ म्हात्रे साहेबांच्या शुभास्थिती केले जाईल. शिवसेनेचे उप शहर प्रमुख आहेत. निश्चित स्वरूपात शिवसेनेचे उप शहर प्रमुख त्यांचा यथोचित सन्मान, कारण तोंडरे गावामध्ये सुद्धा त्यांच्या संकल्पनेतून नेतृत्वातून अतिशय उत्तम नामांकित प्रकाश ज्योतातील क्रीडा स्पर्धा हरिदादांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या वर्षीही कमिंग सून लवकरच आपल्या भेटीसाठी येणार आहे. असे एक व्यक्तिमत्व की ज्या प्रकारे चंद्र आपल्या शीतल चांदण्याने पृथ्वीवरील लोकांना मोहित करून मन कसे शांत ठेवावे असे शांत आणि शीतल स्वभावाचे व्यक्तिमत्व हरिदादांचा सन्मान इथे केला जात आहे. चला मैदानामध्ये बाबूशाह. योगेशदादा मडवी ज्यांच्या सौभाग्यवती उसाडणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आहे होण्याचं त्यांना भाग्य लाभलं, आणि त्याचबरोबर हितेंद्रदादा मडवी या शिवसेना अंबरनाथ युवा सेनेचे ते पदाधिकारी आहेत. या हितेंद्रदादा मनपूर्वक तुमचं स्वागत आहे, कारण त्यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी प्रत्येक वर्षी एक दमदार या आयोजन घेऊनच येत असते. प्रवीण या, रुपेश तुम्हाला इन्व्हाइट करता स्टेजवर. बाबूशाह बिल्कुल आपने सही कहा था, किसी भी स्कोर को लो या हाईएस्ट नहीं कहा जा सकता. 1983 का विश्व कप देखा था बाबूशाह, जो पहले भारतीय क्रिकेट टीम ने बल्लेबाजी करते हुए रोशन 182 रन ठोक कर जो 183 रनों का लक्ष्य खड़ा किया था. ऐसा लग रहा था कि वेस्ट इंडीज क्रिकेट टीम उस समय दादा टीम थी, दुनिया की सबसे बड़ी दादा टीम. बीबेन रिचर्ड, क्लाइव लॉयड जैसे डेंजर बल्लेबाज थे, डेस्मंड हैंड्स, गॉर्डन ग्रीनिज. लेकिन भारतीय क्रिकेट टीम ने लॉर्ड बिल्कुल इंग्लैंड के लॉर्ड्स, जिसे पंडरी कहा जाती है क्रिकेट की, लॉर्ड्स के मैदान के ऊपर परास्त किया था, और कपिल देव के कप्तानी में हिंदुस्तान क्रिकेट टीम ने
पहली मर्तबा पहली बार विश्व कप जीता था। इसलिए कहा जाता है कि क्रिकेट ऐसा खेल है कि जब तक अंतिम गेंद फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट के बारे में कुछ भविष्यवाणी नहीं की जा सकती। चलते हमारे साथी कमेंटेटर रोशन पाटिल के पास। थैंक यू सो मच महागुरु MD गडगे सर, चिंद्रेन, थँक्यू सो मच बाबू सर। पहा प्रत्येक लढतीसाठी अगदी टायमिंग अलर्ट आहे। पहा अगदी आमचा गुणलेखनाच्या अगदी रकान्यामध्ये तो टायमिंग नमूद करेल, वारंवार सूचना केली जाणार नाहीये। यापुढील लढतीपासून प्रत्येक संघांनी याची नोंद घ्या। यापुढील दमदार सामना पाहायला मिळेल जयदुर्गा सुरई संघाच्या अगेन्स्ट अथर्व 11 आई गावदेवी कानपोली। अशा दमदार लढती आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळतील। अगदी उत्तम दर्जाची स्पर्धा म्हणून अखंड रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये या स्पर्धेला पाहिलं जातं। आमदार चषकाची लकब ही खूप वेगळी आहे आणि निश्चितच ज्या पद्धतीने चातक पक्षी पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहतो ना, त्या पद्धतीने प्रत्येक क्रिकेट रसिक राजा माझा या स्पर्धेची वाट पाहतो। भले आमचा सराव हो अगर नाही हो, आम्ही या स्पर्धेमध्ये खेळू ही मनोमनी इच्छा असते आणि या इच्छेनुसार प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये खेळत असतो। प्रत्येक संघांना मी रोशन पाटील मराठी समालोचक शिरवली आपलं मनपूर्वक स्वागत करतो। अगदी प्रचंड प्रखर नियमावलीसाठी या स्पर्धेला ओळखलं जातं। ज्या ज्या संघांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या नियमावलींचं उल्लंघन राहिले त्याच पूर्णपणे संघांवरती कटाक्षपणे कठोर कारवाई केली। हा इतिहास या संपूर्ण स्पर्धेचा आहे। अगदी मॅन ऑफ द सिरीजच्या धावांसाठी अगदी फायनलच्या धावा पकडल्या जाणार नाही आहेत आणि एका विकेटसाठी 5 धावा इथे नोंदवल्या जातील याची आपण नोंद घ्या आणि 17,000 रुपये मोटरसायकलचे कपात केले जातील याची आपण नोंद घेणे हे खूप गरजेचे आहे। आम्ही तुम्हाला सुरुवातीला सांगतो। पहिला चेंडू जिथे 45 धावसंख्येची आवश्यकता आहे। आजच्या या मेगा फायनलच्या दिवसातील मॅच क्रमांक 2 तुमच्या समोर सादर होते। सायुरी स्पोर्ट जयमान जय बापदेव नेवालीपाडा आणि या संघाच्या विरोधात खेळत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे। खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी काहीशी ढासळली आहे, परंतु गोलंदाजी हे मुख्य अस्त्र असलेली ठाणे जिल्ह्यातील 2 दादा संघ आज क्रिकेटच्या सारीपाठावरती आमने सामने खेळत आहेत। फिरकीचा जादूगर अजय भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज। पहिला चेंडू त्याच्या वतीने आपण एक सिंगल रन्स पाहिली। पहिली सलामीची जोडी नितीन जाधवच्या साथीनं रोशन जाधव रोषणाई प्रस्थापित करण्यासाठी ही जोडी तटस्थ आहे। जोरदार अपील, परंतु पकबादा काहीशी अपील ही ऑफिशियल अंपायर टीमनी फेटाळली। परंतु ज्या पद्धतीचा उत्साह पाहिला सांघिक कोठ्याचा, ज्या ऊर्जेच्या जोरावरती आम्हाला सामना जिंकायचा आहे हे त्यांनी दाखवून दिलंय आणि पहिल्या चेंडूपासून आग ओकणारी गोलंदाजी ही दाखवून देतोय अजय भंडारी। टीम उसाटण्याचा सर जडेजा नेहमीच या गोलंदाजाने आग ओकली, परंतु पहिली सलामीची जोडी ही धाकड आहे नेवालीपाडा संघाची। नितीन जाधव रोशन जाधव हे दमखम दाखवताना आपण अनेक वेळा पाहिलंय। हंगामाची पहिली मॅच खेळत आहेत, एक दमदार लढत पाहायला मिळेल। अगली पेशकश काय दमदार चेंडू सफर करतोय अजय भंडारी। दमदार कामगिरी, विजयाचा विजयरथ पुढे न्यायचा असेल तर या दर्जाची गोलंदाजी ही समर्पित करावी लागेल। पहिल्या पूर्वार्धामध्ये काय घडलंय हे विसरून जाऊन येणाऱ्या या उत्तरार्धामध्ये काय करायचंय हे ठाणलंय अजय भंडारीच्या माध्यमातून। आग ओकणारी गोलंदाजी पाठोपाठ रोशन जाधव खेळतोय 2 डॉट बॉल। अगली पेशकश बॅटची आतली कडा होती की काय रोखून धरलंय सर्कलच्या रिंगणामध्ये। अगदी चेंडूची धडपकड केली जाते पाठोपाठ सळकचे हे 3 डॉट बॉल खूप काही सांगून जातील। 5 षटकांची लढत आहे आणि त्यातल्या त्यात सुरुवातीला 3 चेंडू डॉट येणं ही काहीशी जमेची बाजू असेल गोलंदाजी करणाऱ्या अजय भंडारीसाठी, गोलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघासाठी। सुसाट वेगाची गोलंदाजी, फिरकीचा गोलंदाज आहे, इतक्या वेगाने गोलंदाजी कशी करू शकतो याचं प्रत्युत्तर दाखवतोय। परंतु जितेश मडवीनं सोडलेला झेल या उत्तरार्धातील अंतिम टप्प्यामध्ये कितपत महागडा ठरेल हे पाहावं लागेल। चेंडू हातामध्ये होता,
तो काहीसा निसटला गेला, परंतु जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झेल सुटतो तेव्हा तो अवकाशाकडे पाहतो. इथे घडलं काय, सूर्याची किरण त्याच्या डोळ्यांना टोचली की काय, परंतु क्रिकेटमध्ये ही कारणं सांगून चालत नाही, पुढे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. हा झेल इम्पॉर्टंट आहे. आज चर्चा करतोय अनिल ढोपरे यांच्याशी की इथे नक्की घडलं काय. ओहो, सुपर से भी ऊपर आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जाचा जो सेलिब्रेशन असतो तो नेहमीच दाखवत असतो टेनिस विश्वामध्ये. नाव आहे अजय भंडारी. अप्रतिम दर्जाचा तो चेंडू त्यानं सफर केला. अगदी तात्काळ विकेटचं राहिलं पतन. रंगतदार स्थितीमध्ये सामना अंतिम पडामध्ये पाहायला मिळेल, कारण फलंदाजी हे मुख्य अस्त्र नव्हेच, कारण गोलंदाजी हे या दोन संघांचं एक दमदार शस्त्र राहिलंय, ज्याच्या जोरावरती रायगड ठाणे जिल्ह्यातील अनेक नामांकित स्पर्धेमध्ये या दोन संघांनी अजिंक्यपद जिंकले. आणि अजिंक्यपद जिंकण्याच्या ईर्षेनं हंगामाच्या सुरुवातीच्या स्पर्धेमध्ये खेळलं हे मोठं शिवधनुष्य असतं. आणि हे शिवधनुष्य पेलण्यासाठी नेवालीपाडा आणि उसाटणे सुसाट वेगानं आगेकूच करतायत. अगदी पहिलं षटक पाहिलं. पहिल्या षटकादरम्यान अगदी धावा खर्चिक झाल्या 3. एका गडाची राहिली कत्तल. शायरी स्पोर्ट्स जय हनुमान नेवालीपाडा. प्रतीशभाई पाटील पाली खुर्द यांच्या माध्यमातून या संघाला पॅक केलंय. रायगड जिल्ह्यातील नामांकित पंच दीपक पाटील यांचे सुपुत्र यांच्या माध्यमातून सायरी स्पोर्ट्स जय हनुमान नेवालीपाडा या संघाला पॅक केलंय. अशा या संघ मालकांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. आणि समोर पाहायला मिळतो स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. पहिलं षटक जिथे 3 धावा बनताना पहिल्या बॉलिंग ट्रॅक वरती येतोय अमर हिलाल. वेगवान तेज तर्रार गोलंदाजीसाठी हा गोलंदाज ओळखला जातो. यष्टांच्या मागे अनिकेत ढोपरे यांचं यष्टीरक्षण उत्तमरित्या यष्टीरक्षण हाताळलं जातं. उत्तम दर्जाचं कार्य दोन्ही संघांच्या माध्यमातून सध्या घडीला आखलंय, कारण दोन संघांची ताकद ही तितकीच गोलंदाजी आहे हे दाखवून दिले. पहिला चेंडू राहिला डॉट. रफ्तार का सौदागर, क्रिकेट के कायनात का कोहिनूर हिरा अमर हिलाल. ओहो, अमर विरोधात आगे कुछ करण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका लागलाय. फक्त मिळते 1 सिंगल रन्स. दोन्ही बाजूने टाळ्या वाजतायत, त्याही दुसऱ्या ओव्हर पासून, म्हणजे सामना अंतिम टप्प्यामध्ये किती दमदार पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाहीये. पहिला चेंडू डॉट. आलेली सिंगल रन्स काहीसं बल प्राप्त करून देईल नेवालीपाडा या संघासाठी, कारण नितीन जाधव मध्ये क्षमता आहे, करण ठाकूर मध्ये क्षमता आहे. निश्चितच चांगली फटकेबाजी दाखवू शकतात. पुन्हा एकदा अमर हिलाल विरोधात चांगली फटके आखले जात आहेत. चांगली फिल्डिंग आखण्याचा प्रयत्न. उत्तम दर्जाची फिल्डिंग. उज्ज्वल ढोपरे त्या ठिकाणी सज्ज होता. फिल्डिंगच्या जोरावरती पूर्णपणे दमदार कार्य समर्पित करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो उसाटणे या संघाचा. अजूनपर्यंत एकही मोठा फटका इथे आला नाहीये. ही काहीशी जमीनची बाजू पाहायला मिळते स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघासाठी. कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या जात आहेत. इकॉनॉमिकल स्पेल, आग ओकणारी गोलंदाजी अमर हिलालच्या माध्यमातून इथे साकार केली जाते. नेक्स्ट बॉल. जितका त्याचा जोरदार आवाज तितका जोरदार चेंडू तो सफर करतो हे त्यानं दाखवून दिले. अगदी लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित केली जाते. सिंगल डबलला प्राधान्य देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यानंतर येणारे षटकार चौकार हे नेहमीच महत्वाकांक्षी भूमिका बजावताना पाहिलंय, आणि ती भूमिका बजावण्याचा प्रयत्न काहीसा पाहायला मिळतो सायरी स्पोर्ट्स जय हनुमान जय बापदेव नेवालीपाडा या संघाच्या माध्यमातून. 1 विकेट कोसळल्यानंतर मनोमनी दबाव न झेलता पूर्णपणे 2 हात करावे लागतील नेवालीपाडा या संघाला उसाटणे संघाविरोधात. प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु लेंथ मध्ये बिघाडी पाहायला मिळते. जावेद परिसरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. धावसंख्या 1 नाकार घेईल. सांघिक गोडा पुढे मार्गस्थ होतोय. 8 धावा. रॉयल थाटामध्ये हा सामना पाहायला मिळतो. पहिला सामना पाहिला आपण ऋण 11 नारायण संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना गाता 11 तळाचा मजकूर. काहीचा सामना तो एकतर्फी पाहिला, परंतु या सामन्यामध्ये रोमहर्षकता पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाहीये.
हो प्रहार केलाय ऑन साइडला क्लिअर केलंय मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतो दुसरीचा प्रयत्न 2 धावा सप्लाईन प्राप्त होत आहेत हुसेन बोल्ट सारखा आपण रणप पाहतो पूर्णपणे धावगतीमध्ये काहीसा वेग प्राप्त केला जातो आणि ज्या ठिकाणी फक्त एक जाव त्या ठिकाणी 2 धावा चोरल्या जात आहेत अगदी या दर्जाच्या धावा जेव्हा घेतल्या जातात तेव्हा प्रतिस्पर्धी संघाविरोधात काहीसा दबाव चढण्याचा प्रयत्न असतो आणि तो दबाव इथे चढण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो गोलंदाजी करणाऱ्या निश्चितच उसाटणे संघाविरोधात नेवाली पाडा संघाच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी आखली जाते अलीकडे 2 धावा आता हा प्रहार राहिला ऑन साइडला क्लिअर केलंय 1 धाव पुन्हा एकदा प्राप्त होते दुसरीचा प्रयत्न 2 धावा होतील का आणि जलद गतीने 2 धावा इथे परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत अगदी या 2 धावा काहीशा बल प्राप्त करून देत आहेत 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतो आणि धावा जाऊन पोहोचतायत गुणतालिकेवरती 1 गडी बाद 12 आणि आता अंतिम टप्प्यामध्ये समीकरणाचा विचार केला तर संघर्ष योद्ध्याची भूमिका आखावी लागेल 18 चेंडू 33 धावा या क्रिकेटच्या पंढरीला होते सुरुवात नागझरीला सारे प्रेक्षक देती शुभेच्छा आमच्या भारत दादा म्हात्रेला आमदार प्रशांत दादामुळे या स्पर्धेची वाढली शान या आमदार प्रशांत दादामुळे या स्पर्धेची वाढली शान भारत म्हात्रेनी या स्पर्धेचे थँक्स डीजे नितीन इथे सन्माननीय बालाराम दाबणे पालेखुर्द यांचं इथे आगमन झालेलं आहे मनपूर्वक आपलं स्वागत एका बाजूला क्षेत्ररक्षण करत असताना संघ आपण पाहतो स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे तर एका बाजूला हनुमान बापदेव 11 नेवाली पाडा क्रिकेट संघ आणि या दोन्ही क्रिकेट संघाचे समर्थक बघा क्रिकेटचा आनंद घेतात घर बसल्या एका बाजूला आमचे विलासदादा पाटील जे संपूर्ण मांगरोल त्या संपूर्ण विभागामधले शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत श्रीमलंग विभाग त्यानंतर त्यांचे समवेत शिवसेनेचे अंबरनाथ तालुका प्रमुख चैनूदादा जाधव नेवाली हे सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात दादा मनपूर्वक आपलं आम्ही महेश दादा पाटील आणि भारत दादा म्हात्रे यांच्या वतीने स्वागत करतो सर्व पुरस्कर्त्यांचं मनपूर्वक स्वागत क्रिकेट रसिक राजाचं मनपूर्वक स्वागत खरं तर सन्माननीय योगेश दादा मडवी असतील युवा नेते हितेंद्र दादा मडवी असतील रोशन दादा मडवी असतील आपलं मनपूर्वक स्वागत प्रवीण दादा म्हात्रे बोरदोल या सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत केलं जाईल अगदी पहिल्या गटाची राहिली कत्तल रोशन जाधवला रोषणाई प्रस्तावित करता आली नाही अगदी स्वस्ता तो माघारी परतला 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा त्याच्या बॅटमधून राहिल्या आणि आता जितेश मडवी विरोधात चांगले फटके खेळण्यासाठी नेवाली पाडा संघाच्या माध्यमातून जोडी पाहायला मिळते नितीन जाधव आणि करण ठाकूर ज्या क्षेत्ररक्षकानं झेल सोडला होता तोच खेळाडू जितेश आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय ओहो पहिलाच बॉल अगदी काहीशी फलंदाजीची गिरकी घेतोय त्या दर्जाचा चेंडू त्याच्या भात्यातून पेशकश होतोय आणि आलेला हा पहिला डॉट बॉल जितेश मडवीच्या माध्यमातून येणारे पुढील 5 चेंडू खूप काही इम्पॉर्टंट समोर पाहायला मिळतो बॅटिंग मार्क वरती नेवाली पाडा संघाच्या माध्यमातून करण ठाकूर एक युवा जिगरबाज खेळाडू करण ठाकूरला थांबवलंय परफेक्ट डिलिव्हरी उत्तमरित्या चेंडू सफर केलाय अगदी रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता चेंडू पडल्यानंतर अगदी नाकापासूनचा प्रवास राहिला सुगंधित करणारा चेंडू सफर केलाय गोलंदाज जितेश मडवी या गोलंदाजाच्या वतीनं पाठोपाठ सळगचे 2 चेंडू इथे उत्तमरित्या हाताळले जातात समोर पाहायला मिळतो करण ठाकूर पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याच्या बॅटमधून राहिल्या परंतु अलीकडे 3 चेंडू पाहिले तर ते डॉट पाहायला मिळतात प्रहार राहिलाय दमदार वार केलाय आमदार चषकातील हा दमदार षटकार फटकेबाजी आता आखली जाते चेंडूचा मेरिट पाहून हा फटका खेळाय गगनचुंबी गगनभेदी हा फटका खेळत असताना करण ठाकूर दाखवून देतोय माझ्या मनगटामध्ये पॉवर आहे ताकद आहे पोटेन्शियल ठासून भरले हे त्याने दाखवून दिले अंतिम पडामध्ये समीकरणाचा विचार केला तर येणारे 15 चेंडूने जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची आवश्यकता आहे लढत चांगली होईल उत्तम दर्जाची होईल
अशी काहीशी शाशंका आहे क्रिकेट रसिकांमध्ये. मुकेश मडवीनं पकडलाय हा दमदार झेल. जर्सी क्रमांक 17 प्रतिस्पर्धी संघाविरोधात खतरा ठरेल की काय हे पाहायला मिळतं. लागतोय दुसरा दे धक्का. मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. रोहिदास शेठ जाधव, घोट, सर्वेश पाटील आणि गिरीधर पाटील या त्रिवेणी संगमचं आम्ही भारतदादा म्हात्रे यांच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत. अप्रतिम दर्जाचा चेंडू सफर केला गेला. अलीकडे पाहिलं तर जितेश मडवी विरोधात दागलेल्या करण ठाकूरचा षटकार काहीच बल प्राप्त करून देईल की काय, परंतु अंतिम पडावमध्ये नावामध्ये जीत हा शब्द दडलाय आणि अशा जितेश मडवीनं तात्काळ कमबॅक दाखवलं. जिथे विकेटचं राहिलं पतन मुकेश मडवीच्या माध्यमातून पकडलेला तो नक्कीच मिडापला चांगला जाईल, ज्याच्या जोरावरती अगदी एका गडाची राहिली कत्तल 2 गडी बाद होत आहेत. आणि आलेला नवीन खेळाडू विजय जाधव ज्याच्या नावामध्ये जय हा शब्द दडलाय आणि विजयी पताका पडकावायची असेल तर निश्चितच इथून चौकार षटकारांची आतिषबाजी पूर्णपणे संयोजित खेळ हा साकार करावा लागेल. चेंडूचा मिनिट पाऊण खेळाची उत्पत्ती ही साकार करावी लागेल. अलीकडे 2 विकेट कोसळल्यात आणि हे पाहता अगदी दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत पुढच्या दिशेनं मार्गक्रमण करावं लागेल. समीकरणाचा विचार केला येणारे अगदी 14 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची आवश्यकता आहे नेवाली पाडा या टीमला. गोलंदाज जितेश तयार. नेक्स्ट बॉल. अगली पेशकश ऑन द कार्पेट. अगदी कव्हर ड्राईव्हचा देखना फटका लगवण्याचा प्रयत्न राहिला परंतु फटका काहीसा फसलाय. अगदी एकच धाव इथे प्राप्त होते. पायामध्ये जंजीर पायामध्ये बेड्या घालण्याचा हा प्रयत्न जितेश मडवीच्या माध्यमातून साध्य होतोय. असं वाटलं की काही प्रेक्षकांमध्ये चर्चा होती की हा सामना बाबूसर हा एकतर्फी होईल, परंतु तसं घडत नाही. अंतिम पडामध्ये गोलंदाजी आग ओकणारी ठरतीये. 13 चेंडू 26 हा चेंडू 2 संघांसाठी तितकाच इम्पॉर्टंट आहे. इथे डॉट बॉल आला तर दबाव वाढेल नेवालीपाडा संघाविरोधात. इथून जर एखादा मोठा फटका आला तर उसाटणे संघ दबाव तंत्रामध्ये पाहायला मिळेल. ओहो प्रहार केलाय काथ्यासारखा सरळ चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. चांगला झेल. अंतिम टप्प्यामध्ये आग ओकणारी गोलंदाजी आणि खेळाडू होतोय बाद. तिसरा दे धक्का सायरू स्पोर्ट जनमान जय बापदेव नेवालीपाडा टीमला. बैलजोडी साईड उजवी 2 बादल्या अर्धा गोंडा 10,000 रुपये रोख रक्कम ठेवून बिंजोडला आहेत. या पहिल्या बिंजोडला जोड द्या. नंतरची लढत असेल बघा. सुरई जय दुर्गा निशांत 11 सुरई क्रिकेट संघाचे संघनायक या नाणेफेकीसाठी अथर्व 11 गावदेवी कानपोली सुधीर पाटील इथे उपस्थित आहे. नाणेफेक केली जाईल षटक संपल्यानंतर. O2 रोशन पाटील. अगदी बहुचर्चित लढत पाहायला मिळेल. जय दुर्गा सुरई संघाच्या विरोधात अथर्व 11 आई गावदेवी कानपोली. आजच्या या दिवसातील सर्वात मोठी भिडत आहे. ड्रिंक टाइम 5 जलद गतीने आपण खेळायचे. आज अगदी 6 वाजायच्या आतोआत आपल्याला हा कार्यक्रम आटवायचा आहे. तर इथे नाणेफेक केली जात आहे. जय दुर्गा सुरैया ड्रिंक्स ब्रेक आहे या पण इथे नाणेफेक केली जाईल. रोहिदास शेठ जाधव की ज्यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला आपण पाहतो अथर्व गावदेवी कानपोली सुधीर पाटीलला पाहतो. भोलानाथ शेठ पाटील माजी सरपंच वलभ यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. रायगड जिल्ह्यातील एक ताकदवार प्रतिभाशाली संघ. तर एका बाजूला भिवंडी डोंबिवली असेल कल्याण ठाणे ग्रामीण मधला आदर्श संघ सुरई. चला नाणेफेकीचा कौल इथे निशांत जय दुर्गा सुरई क्रिकेट संघ संघनायक फक्त निर्णय फिल्डिंग करू. यापूर्वी कानपोली आणि कानपोली विपक्ष सुरई अशी लढत झाली होती. हो झालेली. ते चांगले खेळलेले म्हणून जिंकलेले ते.
एकंदरीत दोन्ही क्रिकेट संघाचा विचार केला लढत कशी होईल मैत्रीपूर्ण संघर्ष बघायला मिळेल. हो संघर्ष बघायला. थँक्यू सो मच. सुरेख क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. प्रतिस्पर्धी अख्तर बेलबन कानपुली क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी इथे आमंत्रित केलेलं आहे. येणारी पुढील लढत सुद्धा तितकीच धाकड आहे. त्यापेक्षा दमदार लढत पाहायला मिळते सद्यस्थितीला. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाच्या विरोधात खेळत असताना सायरू स्पोर्ट्स जय हनुमान जय बापदेव नेवालीपाडा श्रीमलंगड परिभागातील दोन दादा संघ क्रिकेटच्या सारीपाटावरती सद्यस्थितीला आमने सामने खेळत आहेत. वलंगड प्रीमियर लीग मध्ये अनेक खेळाडू आपण हे खेळताना पाहतो. एकमेकांचे धागेदोरे एकमेकांना ठाऊक आहेत आणि हे पाहता अंतिम पडामध्ये बिग बॅटल या दोन संघांदरम्यान पाहायला मिळेल. अंतिम पडावामध्ये 12 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. जर निश्चित खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं तर अलीकडच्या 2 षटकांदरम्यान उत्तमरित्या गोलंदाजी साकार केली होती. करण ठाकूर आणि नितीन जाधवनं फक्त 2 ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. त्या दर्जाची गोलंदाजी इथे समर्पित करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल. सांघिक कोठ्याचं हे 4थं आणि वैयक्तिक कोठ्याचं हे 2रं षटक हाताळलं जात आहे. अमर हिलाल रायगड ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक वेगवान तेज सर्रार एक वेगळ्या शैलीचा एक वेगळ्या बांध्याचा हा गोलंदाज आग ओकणारी गोलंदाजी दाखवेल का. परंतु समोर पाहायला मिळतो नेवालीपाडा ज्या संघामध्ये धाकड फलंदाजांचा भरणा आहे असा नेवालीपाडा. प्रहार केलाय दमदार भुहार केलाय. उत्तमरित्या हा फटका केलाय डीप मिड विकेटच्या ठोक्यावरून हा दमदार षटकार. किस्म है कितना दम आणि अंतिम पडामध्ये पाहायला मिळेल कोणता बाजीराव सिंगम स्टाईल धाडावं लागेल. अलीकडची 2 षटकं पाहिली 3 षटकं पाहिली तर उत्तमरित्या मजबूत पकड दाखवली होती उसाटणे संघानं. परंतु दाखवून दिलंय अमर हिलालला मी षटका ठोकू शकतो असा फलंदाज जयेश जाधव एताक्षणी आक्रमक होतोय. ज्याच्या बॅट मधून एताक्षणी षटकार पाहिलाय अगदी सेवाग स्टाईल तो आपण फटका पाहिला. फलंदाज जयेश जाधवच्या माध्यमातून नेक्स्ट बॉल. ओहो जोरदार अपील उचलून धरली पकबादा लेग बिपोरची शिकार खेळाडू बाद होतोय. शायरू स्पोर्ट जय हनुमान जय बापदेव नेवालीपाडा संघाचा जय जाधव बॅक टू द पवेलियन म्हणायचं आहे. बाते 12च्या ठोक्याला 12चं गाणं हे दमदार मलमंत्र पूर्णपणे साकार करणारा हा डीजे वादक डीजे नितीन. त्यानंतर शुभागमन पाहायला मिळतो विशालभाई पाटील. काल्याबाई आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी अमर हिलाल पहिल्या 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. या लढतीमध्ये काहीशी सत्ता राखण्याचे प्रयत्न त्याच्या माध्यमातून परोपरी आखले जात आहेत. परंतु या लढतीमध्ये बाबू सर इथे कोणता संघ सत्ता राखेल हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. 9 चेंडू 19 काय दमदार सामना आखला जातो. इथून कोणताही संघ जिंकू शकतो. धाकधूक वाढली आहे क्रिकेट रसिकांमध्ये. चर्चेला उदाहरण आलंय इथून जिंकणार कोण उसाटणे की नेवालीपाडा. ओहो गाडा अभ्यास असलेले 2 दादा संघ आमने सामने खेळत आहेत. फक्त एकच जाव मिळते. दबाव तंत्रामध्ये टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे ज्या संघाने रायगड जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये जिंकली आहेत म्हणे असा संघ उसाटणे. ज्या संघाचा अभ्यास आहे गाडा असा संघ आहे नेवालीपाडा. बिग बॅटल एक दमदार सामना पाहायला मिळतो. समीकरण 8 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता. आग ओकणारा खेळ 2 संघाच्या माध्यमातून अमर हिलाल तयार. ओहो अगली पेशकश बॅटची कडा चेंडू जाईल सीमा पार. येतोय संघर्षाचा दमदार चौकार. एक चांगली साथ पाहायला मिळते.
बॅटिंग मार्क वरती उत्तम दर्जाचा आपण फटका पाहिला. विजय जाधव 3 चेंडू खेळला, अगदी 6 धावा त्याच्या बाडमधून त्याच्या साथीनं खेळाडू पाहायला मिळतो नॉनचा केनला. अनिल मात्रे हा चौकार खूप काही सांगून जाईल, परंतु येणारा पुढचा चेंडू काय करून दाखवेल हे सुद्धा पाहावं लागेल. 7 चेंडू 14 धावसंख्येची आवश्यकता. 7 चेंडू 14 ऑन द कार्पेट. लॉंग आपला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक उज्ज्वल त्या ठिकाणी सज्ज, परंतु स्वप्न कोणत्या संघाचं उज्ज्वल होईल, भविष्य उज्ज्वल कोण करेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष आहे. आणि आता अंतिम पडामध्ये 6 चेंडू 13. चला इथे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. व्यासपीठावर तोंडरे गावचे शांततेचे प्रतीक विशाल पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वासुदेव शेठ पाटील साहेब यांच्या वतीने स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचं आम्ही कैलासवासी चंद्रकांत स्मृती श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या पर्व मध्ये आपलं स्वागत आणि त्याचबरोबर आपलं आभारी व्यक्त करत आहोत. आमदार चषकाचं हे दमदार पर्व आणि या दमदार पर्वामध्ये युवा सर्व आणि युवकांच्या मेहनतीचा हा रांगडा खेळ आज क्रिकेट रसिक वर्ग पूर्णपणे एन्जॉय करतायत. असा हा ऐश्वर्यशाली संपन्न खेळ म्हटला तर क्रिकेट. जिथं तिथं खेळ तुझं दिसू लागलं र, क्रिकेट तुझ्या खेळाचं र, आम्हाला याड लागले. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक युट्यूब लाईव्ह वरती या सामन्याचा मनमुराद आनंद लुटतायत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. सामना कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण, स्पर्धा कशी असावी याचं उत्तम उदाहरण 7 चेंडू 13 आमदार चषकातील सर्वात मोठा चित्तथरारक सामना अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचतोय. 7 चेंडू 13 इथून कोणताही संघ जिंकू शकतो उसाटणे, जिंकू शकतो नेवालीपाडा, जिंकू शकेल क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. 6 चेंडू 13. ओहो जोरदार अपील जोराची आहे. चर्चेला उधाण आलंय. नाट्यमय घडामोडी घडतायत. अगदी अंगाला स्पर्श करून चेंडू यष्टांच्या मागे यशी रक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अजय भंडारी एक दमदार कामगिरी 2 संघांच्या माध्यमातून आखली जाते. आलेली लेग बायची 1 धाव सुद्धा काहीशी बल देईल या दर्जाची भूमिका इथे आखली जाते. आणि समीकरणाचा विचार केला तर 5 चेंडू जिंकण्यासाठी आता 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 कुणाचे वाजणार, इथून जिंकणार कोण, विजय महोत्सव साजरा करणार कोण, अशी काहीशी गल्लोगल्ली चर्चा आहे. चर्चेला उधाण आलंय की सामना एकतर्फी होणार होता अशी काही मध्ये चर्चा होती, परंतु दाखवून दिलं उसाटणेनं की आम्ही संघर्ष जाणतो. संघर्ष योद्ध्याची भूमिका आखली अजय भंडारीनं, अमर हिलाने दाखवून दिलं, जितेशनं करून दाखवलंय, परंतु अजूनपर्यंत सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतो. नेवालीपाडामध्ये संघर्ष आहे, परंतु पकपादा लेग बिफोरची शिकार अजून एक खेळाडू बाद. धक 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 इथून सामना जिंकणार कोण, अंतिम पडामध्ये समीकरण पाहायला मिळेल. अगदी येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. 2 संघांच्या प्रेक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला सेलिब्रेशन करण्याची संधी येते आणि सद्यस्थितीला उसाडणे संघाने दाखवून दिलंय. वेळ प्रत्येकाची येते. कधी कधी परमेश्वर उशिरा करतो पण न्याय मात्र नक्की करतो. अमोल मुजुमदार यांचं जिवंत उदाहरण ICC वुमन वर्ल्ड कप मध्ये निश्चित अमोल सरांनी दाखवून दिलं. एकही इंटरनॅशनल सामना ते खेळले नाहीयेत. मुंबईसाठी चांगला, रणजीसाठी चांगला खेळ साकार केला आणि अंतिम पडामध्ये महिला विश्वचषक जिंकून भारताच्या तुऱ्यामध्ये एक वर्ल्ड कप आणून दिला. आणि हे जिवंत उदाहरण बाळगत सद्यस्थितीला उसाटणे सांगून दाखवून देतो की आता आमची वेळ आली आहे. परंतु नेवालीपाडा संघाचा विचार केला, याही संघामध्ये दमकम आहे. अंतिम पडामध्ये हा संघ ताकद दाखवू शकतो आणि अंतिम पडामध्ये इथून जिंकणार कोण. 4 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. उज्ज्वल तयार. राईट मोर द विकेट मारा केलाय. अख्खा गोला उछल कर बोला टोला टोला 7 धावसंख्येचा टोला येतोय षटकार.
ते दमखम दाखवणारी ही आपल्याला लढत पाहायला मिळते. अजूनपर्यंत सामना संपला नाहीये. 3 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथून जिंकणार कोण? ज्या पद्धतीने सीमा पल्ल्यावर दागलेला षटकार निलेश जाधव अगदी 7व्या क्रमांकावरती आलाय आणि सत्ता राखण्याचे प्रयत्न त्याच्या माध्यमातून आखले जात आहेत. 5 सत्ता तोच राखतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं, नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावरती मित्रांनो ताज असता. तो ताज या क्षणी ठाणे जिल्ह्यातील 2 दादा संघ क्रिकेटच्या सारीपाटावरती आमने सामने खेळतायत. मला जिंकायचं आहे, आम्हाला जिंकायचं आहे, आमचा संघ सेलिब्रेशन करेल. पण अंतिम पडामध्ये कोणत्या संघाच्या प्रेक्षकांना ती मुभा मिळेल? समीकरण 3 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी सजेशन दिली जाते वडिलांकडून सुपुत्राला. अगदी उज्ज्वल डोपरी त्या ठिकाणी सज्ज असताना उत्तम दर्जाचा खेळ हा साकार करायचा आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता. ओहो, रोखलंय हे विजयाचं वारू रोखण्याचा प्रयत्न उज्ज्वल डोपरीच्या माध्यमातून इथे आखलं जात आहे. आलेली 1 धाव काहीशी बल प्राप्त करून देईल. सांघिक कोठा पुढे मार्गस्थ होतोय. 5 गड्यांची कत्तल, एकूण धावा धाव पटलावरती 40. अंतिम समीकरण पाहायला मिळेल. 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. काय सामना घडलाय. 2 संघांना मी एकच सांगेन, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. ती लढवय्या भूमिका 2 संघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकदा जोरदार आले 2 संघांसाठी दाखवून दिलाय क्रिकेट काय आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून प्रसिद्धी कशी मिळते हे दाखवून देतो उज्ज्वल डोपरी, दाखवून देतो निलेश जाधव. सामना कोणी जिंको, सामना जिंकेल नेवालीपाडा, सामना जिंकेल उसाटणे, इथे जिंकेल क्रिकेट. परंतु प्रोटोकॉल नुसार विजय खूप इम्पॉर्टंट आहे. ट्रॉफीला खूप महत्व आहे. ती सुद्धा सीझनची पहिली आणि ती ट्रॉफी जिंकण्यासाठी आमदार चषकावरती सोनेरी अक्षरामध्ये नाव कोरण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील 2 दादा संघ आणि या 2 संघांदरम्यान सर्वात मोठा बिग बॅटल, आमदार चषकातील सर्वात मोठा चित्तथरारक सामना. 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न, तिसरी धाव घेण्याच्या हेतूमध्ये इथे नकार राहिलंय. अंतिम पडावमध्ये ही धाव नाहीये असं सूचित केलं जातं आणि हे पाहता अगदी धावसंख्या पुढे उंच भरारी घेताना पाहायला मिळेल. संघ जाऊन पोहोचतोय 42 धावसंख्येवरती. समीकरण अंतिम टप्प्यामध्ये 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. कालच्या दिवसामध्ये चर्चा होती की सर्वात मोठा सामना असेल या स्पर्धेमध्ये सुरू आणि कानपोली, परंतु आता उत्तर वेगळे, प्रश्न वेगळे आहेत की आता सामना दमदार रंगलाय. उसाटणे विरोधात नेवालीपाडा. इथून जिंकणार कोण? 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. बिग बॅटल. आता तरी देव मला पाव. विजयाच्या दिशेनं पाहायला मिळतील 3 धावा आणि या 3 धावा बनवल्या तर विजयी संपादन करेल निश्चितच संघ आहे सायरी स्पोर्ट. जय हनुमान जय बापदेव नेवालीपाडा आणि या संघाच्या अगेन्स्ट आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. 2 संघ संघर्ष जाणतायत. संघर्ष योद्धे या दोन्ही संघांमध्ये सामना जिंकल्यानंतर एक मोठा सेलिब्रेशन एका संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. परंतु जिंकेल तो फक्त क्रिकेट रसिक राजा. एकदा जोरदार ठाल्या. 1 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता. आमदार चषकातील सर्वात दमदार सामना. ओहो, चेंडू हवेमध्ये आणि सामना जिंकला टीम नेवालीपाडा. सामना रंगला आणि या लढतीमध्ये इथे जय हनुमान नेवालीपाडा क्रिकेट संघाने नेतृत्वदीपक कामगिरी साकारली.
तुमचं अभिनंदन. महत्त्वपूर्ण लढतीमध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे. स्पर्धेमध्ये स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे अनिल ढोपळे तुम्ही सहभाग घेतला. भारतदादांच्या वतीने तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि रायगड जिल्हा परिषद शाळा नागझरी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय ठाकरे सरांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी यांच्या वतीने स्वागत करतो. आणि आताचा जो सामन्याचा हिरो असणार आहे, ज्याने शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना षटकार तटवला, विजय जाधव या सामन्याचा सामनावीर. पंच शांडी पालकर आणि जावेद परिसर तुमचे आम्ही इथे आभार व्यक्त करू. तत्पूर्वी मान्यवरांना आपण सन्मानित करूया. या रोहिदास शेठ जाधव, रोहिदास शेठ जाधव सुरई 11 मैदानामध्ये, जय दुर्गा सुरई मैदानामध्ये लगेचच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. रोहिदास शेठ जाधव, मग आमचे क्रीडा स्पर्धा असो, राजकीय स्पर्धा असो अथवा बैलगाडा शर्यत, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये ज्यांचा आदर आणि सन्मान केला जातो, असे एक दोस्तीच्या दुनियातील, मैत्रीच्या दुनियातील एक दमदार व्यक्तिमत्व रोहिदास शेठ जाधव यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन भारतदादांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जात आहे. सर्वेश पाटील, या सर्वेश पाटील, गिरधर पाटील यांचाही यथोचित सन्मान इथे केलं जाईल. सुभाष दिसले सरांचं इथे आगमन झालेले आपले स्वागत आहे. इथे सर्वेश पाटील यांचा यथोचित सन्मान या स्पर्धा ऑर्गनायझर भारतदादांच्या शुभास्ते इथे केला जात आहे. त्यानंतर त्यांचे बंधू गिरीधर पाटील घोट, या गिरीधर आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. सर्वेश शेठ आपले स्वागत आहे. सर्वेश शेठ यांचे बंधू आपण इथे पाहतो. गिरधर शेठ यांचा यथोचित सन्मान स्पर्धेची आमची आन बाण आणि शान सन्माने भारतदादा म्हात्रे यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे त्यांचं स्वागत केले जात आहे. यानंतर आता ज्यांचं आगमन झालं, चला विजयला सामनावीराचा किताब इथे दिला जाईल. ठाकरे सर इथे, चला सुभाष दिसले चिंचवली, जे आमचे वर्गमित्र आहेत, क्लासमेट, निश्चित स्वरूपात त्यांचा येतोची त्यांच्या शुभास्ते इथे ठाकरे सरी आपण आपल्या शुभास्ते विजयचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. 1 चेंडू 3 धावांची गरज. विजय, काय मनामध्ये विचार होते? निश्चित स्वरूपात एक विचारांचा काहवर आपल्या मनामध्ये होता. 1 चेंडू आणि 3 धावा. काय तुम्ही तुझ्या निश्चित स्वरूपात आपण विजयची प्रतिज्ञा जाणून घेणार होतो. निश्चित स्वरूपात विजयाबद्दल तरी काय प्रतिज्ञा देणार? चला, कानपोली क्रिकेट संघ अत्तरबाई 11 गावदेवी कानपोली, सुधीर आपली सलामीरी जोडी मैदानामध्ये दाखल करावी. इथे सुभाष दिसले शांततेचे प्रतीक चिंचवली, त्यांचा येतोचे सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल आदरणीय ठाकरे सर. या काल लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, शिक्षण महर्षी, रायगड जिल्ह्याचे भाग्य विधाते यांनी आपलं खूप कौतुक केलं सर्व शिक्षक वर्गाचं, की अतिशय नागझरी गावाच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्हा परिषद शाळा नागझरी सर आपण खूप मोठे योगदान दिलेले आहे. आणि शिक्षक म्हटलं ना, ज्या प्रकारे कुंभार मातीच्या गोल्याला आकार देऊन त्यामध्ये कृती तयार करत असतो, तसे शिक्षक अनेक विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने मग इंजिनियर असो, शास्त्रज्ञ असो, डॉक्टर, वकील, अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम ठाकरे सर आपल्या माध्यमातून होत असते. त्याबद्दल आपलं आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. अत्तरबाई 11 गावदेवी कानपोली, चला मैदानामध्ये दाखल. आणि या बाला दाबणे, या आमचे भारतदादांचे खास ते परमबंधू आहेत, त्यांचा येतोची सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. बाला दाबणे, या नेहमी हास्यभाव त्यांच्या चेहऱ्यावर असतो आणि त्यांचा येतोची सन्मान बघा. आमचे रोहिदास इथे रोहिदास शेठ आहेत. चव्हाण, या आपल्या शुभास्ते बाला दाबणे, कश्मीर से कन्याकुमारी, हर घर घर में है पहचान हमारी. बाला दाबणे खऱ्या अर्थाने संपूर्ण देशभर भ्रमण करणारे व्यक्तिमत्व, त्यांचा येतोची सन्मान केला जात आहे. मैदानामध्ये अत्तरबाई 11 क्रिकेट संघ कानपोली अर्थात वलभ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भोलानाथ शेठ पाटील नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत, त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ.
चला आता आणि आमच्या समालोचन ग्रुपसाठी हृदास सेठ आणि संपूर्ण सर्वेश यांच्या ग्रुपच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक किती आभार व्यक्त करतो. यापूर्वी आवाज आपण ऐकलं आपले रोशन पाटील शिरवली. आता वळणार आहोत बाबूशा देवीचा पाडा यांच्याकडे. हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया महागुरु सर. देखिए मेहमानों का भी अच्छा खासा सम्मान चलता हुआ यहाँ पर. यही तो भारत दादा महेश दादा पाटिल से एमएलए ट्रॉफी की खासियत है. जिस टूर्नामेंट की देखिए यहाँ पर उत्साहित बढ़ाता है मैदान के अंदर और मनोबल बढ़ाता है. और उस ने टीम देखिए अभी भी